आवेश आहेत. आवेश, गिरीश कांबळे आहेत. गिरीश, आपण बघतोय की आता थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होईल. नुसताच उद्धव ठाकरे गट नाही तर इतर पक्षाचे कार्यकर्ते देखील या धारावीकडनं मोर्चाला पाठिंबा देत आहेत, समर्थन देत आहेत. मोठ्या प्रमाणात तिथं गर्दी झालेली आहे. काय चित्र आहे? गिरीशपर्यंत आपला आवाज पोहोचत नाही. आपण बघतोय मुंबईतल्या धारावीतल्या पासूनची जो मोर्चा निघणार आहे. आपण थेट जाऊया, पुन्हा आवेशकडे जाऊया. आवेश सुद्धा टी जंक्शनच्या इथे आहे. आवेश, तुम्ही मगाशी बघितलं की तुम्ही काही महिलांशी मगाशी संवाद साधला होता आणि सगळ्यांनी अगदी उत्स्फूर्तपणे उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की धारावीमध्ये सरकारनंच हा प्रकल्प करावा, आमचा अदानींवर विश्वास नाही आणि म्हणून आम्ही मोर्चात सहभागी झालो आहोत. आता सध्या काय चित्र आणि किती वाजता मोर्चाला सुरुवात होईल? नक्कीच गिरीश, थोड्यात काही क्षणात इथून मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि सर्व पक्षाचे कार्यकर्ते आता टी जंक्शन इथं दाखल झाले. आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण वर्ग सुद्धा या पूर्ण मोर्चात सहभागी झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आत्ता त्या मोर्चामध्ये सहभागी झाले. आपण बघू शकतो राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेच कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे आणि मोठ्या संख्येने सकाळी 11 वाजपासून कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. टी जंक्शन इथून ते बीकेसी अदानीचं कार्य 2 किलोमीटरचं अंतर आहे. या 2 किलोमीटर अंतर जवळपास जाण्यासाठी 2 तास लागण्याची शक्यता अशी पोलिसांनी माहिती दिलेली आहे. 1 ते 1.5 लाख कार्यकर्ते आजच्या मोर्चात सहभागी होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा असून अदानी हटाव आणि धारावी बचाव अशा घोषणा देत हे कार्यकर्ते आता टी जंक्शन इथं जमायला सुरुवात झालेली आहे. एवढंच नाही तर जे 400 स्क्वेअर फूट अदानीकडून घर देण्यात येणार त्याला सुद्धा मोर्चेकऱ्याचा आंदोलनकर्ता विरोध आहे. आम्हाला 500 स्क्वेअर फूट घर पाहिजे. तसेच जे इथले उद्योग आहेत या उद्योगाला सुद्धा जागा द्या. 567 एकर जागा ही धारावीची आहे. फक्त 100 एकरमध्ये पूर्ण धारावीतील लोकांना ते स्थापित करून बाकीची जागा अदानी लुटणार आहे अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे. गिरीश, आवेश, माझा आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे आपल्याला राजकीय पक्षाचे कार्यकर्ते दिसत आहेत. जवळजवळ उद्धव ठाकरे गटासह इतर पक्षांचे देखील कार्यकर्ते आहेत. 14 पक्ष आहेत एकूण कार्यकर्ते. पण या मोर्चामध्ये धारावीमधले स्थानिक नागरिक किंवा तिथले छोटे दुकानदार देखील सहभागी झालेत का?